जय जय रघुवीर समर्थ. गुरुचरित्राचे पारायण करताना तुम्ही ह्या चुका करणं टाळा. सर्वात प्रथम म्हणजे काय की पारायणाची एक वेळ निश्चित करून ठेवा. 7 वाजता पारायण केलेलं आहे पहिल्या दिवशी, तर 7व्या दिवशी सुद्धा 7 वाजताच पारायण प्रारंभ झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक लोक लगेच अध्याय वाचायला चालू करतात, परंतु असं करायचं नाही. सर्वात प्रथम आपल्याला गणेशाचं स्मरण करायचं आहे, त्यानंतर आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे, एक माळ जप करायचा आहे आणि मग अध्याय वाचायला प्रारंभ करायचा आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक लोक काय करतात की मूळ ग्रंथाचं त्यांना पारायण करायचं असतं, परंतु तुम्हाला सांगतो की मूळ ग्रंथात असे काही मंत्र आहेत की जे आपण उच्चारू शकत नाही, म्हणजे त्याचं उच्चारण आपल्याला नीट येत नाही आणि आपल्याकडून ते चुकलं जाऊ शकतं आणि चुकल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आपल्यावरती होऊ शकतात. म्हणून तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं, तर गुरुचरित्राचे कथासार या ग्रंथाचं पारायण करायचं. महिलांनी सुद्धा गुरुचरित्राचे कथासार याच ग्रंथाचं पारायण